आवाज. पहाड़ी छेड़ वाला पहाड़ी छेड़ पहाड़ी भूप 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 हॅलो 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 प्रार्थना झालेली आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघू द्या बरं. कुणा कुणाचा मला आवाज येतोय जोरदार टाळ्या. मग आहे की चांगला रिस्पॉन्स आहे. मला कोकणात आल्याचाच भास होत आहे. असं वाटत नाही की ठाणे शहरामध्ये शक्तितुरा चालू होत आहे. तुमचा रिस्पॉन्स असणं गरजेचं आहे. आणि शक्तितुरा म्हटलं की खरी सुरुवात ही गवळणीपासून होत असते. बरोबर की नाही? तुम्हाला माहित आहे का शक्तितुरा कुणा कुणाला माहित आहे? हात वरती करा. इकडे करा हात वरती. इकडे मागे बऱ्याच जणांना माहित आहे की इकडे शक्तितुरा म्हटलं की खरी सुरुवात ही गवळणीपासून होत असते. आणि पहिली बारी मी शास्त्र पद्धतीनेच गाणार आहे. बुवांना माझं सांगणं आहे मी पहिली बारी सरळ साधी आणि सोपी करणार आहे. जर तुम्ही वाकड्यात गेलात तर येणारी बारी ही माझी आहे हे विसरून जाऊ नका. कारण मी शक्तितुरा करते तर करतेच. एक आपली ही लोककला टिकावी हा माझा उद्देश आहे. परंतु मी एक कव्वालीची गायिका आहे हे मात्र विसरून जाऊ नये. त्याच्यामुळं बारी सोजवळच करायची. कारण आमच्या बबन चव्हाणांनी सांगितलेलं आहे आणि आमच्या भाईंनी पण सांगितलेलं आहे. इथले नगरसेवक पलाटे साहेबांनी सांगितलेलं आहे की इथे सगळे सुशिक्षित माणसं आहेत आणि भाषेवर प्रभुत्व ठेवलं पाहिजे. चांगली बारी करायची आहे, सोजवळ बारी करायची आहे आणि त्यांचा आम्ही मान राखणार आहोत. तुमची करमणूक पण होईल तो भाग वेगळाच. परंतु चांगल्याच पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीनेच बारी होणार आहे. बुवांना सांगणं आहे. खाली बसा. बुवांना सांगणं आहे की माझी पहिली बारी मी काय गाते तसं तुम्ही गायचं आहे. आणि माझा जर वरचढ झाला तर मग मात्र महाबळे दादा खरं नाही बरं का. बघा
बळबळ माझ्याशी बोलतो तुझा कान्हा. बघा ती राधा त्या यशोदा माईला सांगते, काय सांगते बघा, की बळबळ माझ्याशी बोलतो तुझा कान्हा, नसताना गुन्हा मला छळतो तुझा कान्हा. की रस्त्यात धिंगाणा घालतो तुझा कान्हा, मारताच काना खाली ठणा ठणा बोंबलतो तुझा कान्हा. की बदमाश पक्का हा लबाड कोल्हा आहे, की बदमाश पक्का हा लबाड कोल्हा आहे, त्याची दूध चोर हा मुरलीवाला आहे. लय खोटा कपटी मनाचा हा काळा आहे, पण या काळ्या सावळ्याचा या गोरीवर डोळा आहे. आणि म्हणून ती राधा माझा विषय ऐकून घ्यायचा आहे बुवा. ती राधा दीपाली शिंदे कधी वाईट गात नाही, गाणार नाही, गाण्याचा प्रयत्न करणार नाही. ती राधा त्या कान्हाला म्हणते, कारण कान्हा हा राधेला फार सत्वत असतो की खेळायला जायचं. परंतु ती राधाचा एक दिवशी मूड नसल्या कारणाने त्यावेळेस ती जाते आणि कान्हाला म्हणते की आज माझा मूड झालेला आहे, मला खेळायचं आहे. कान्हा तिला त्रास देत असतो हमेशा, पण आज कान्हा बोलते मला खेळायचं नाही, पण राधा म्हणते आज मला खेळायचं आहे. विषय हा आहे, राधा म्हणते कान्हा मला आज तुझ्या बरोबर खेळायचं आहे, पण कान्हा म्हणतो मला तुझ्या बरोबर खेळायचं नाही. आणि नाही बोलल्याच्या नंतर ती राधा रुसून बसते. राधा रुसून बसल्याच्या नंतर तिच्या गोपिका गवळणी येतात आणि म्हणतात, ए राधे काय झालं तुला, तू अशी का बरं उदास आहेस, अशी का नाराज आहेस. तर ती त्या गवळणींना सांगते की बघ ना, मी कान्हा मला 100 वेळा बोलवतो खेळायला, मी खेळायला जाते, परंतु आज माझा मूड झालाय आणि कान्हा नाही म्हणतोय. मग तिला राग येतो राधेला, आणि ती राधा त्या कान्हाला म्हणते, काय म्हणते बघा, तुमच्या आवडीची चाल आहे. आग पोरी तू सपनात ये ना, मी आपल्या जुने जागेवर भेटणार. हे आलो मी ते रातीला, मी तवा मना भेटलीच नाही. आलो मी ते रातीला, मी तवा मना भेटलीच नाही. बघा ती राधा त्या कानाला म्हणते, काय म्हणते बघा, हे राधा गवळण साधी सुधी नाही मी. बुवा राधा गवळण साधी सुधी नाही मी, अरे खेळ खेळायला तयार आहे. राधा गवळण साधी सुधी नाही मी, खेळ खेळायला तयार आहे. पण काय काय, अरे कान्हा मैदानात उतरत नाही, कान्हा मैदानात उतरत नाही. का उतरत नाही बरं, कान्हा मैदानात उतरत नाही. काय कारण, काय कारण, कान्हा मैदानात उतरत नाही. अरे दम त्याच्या दांड्यात नाही. कान्हा मैदानात उतरत नाही, दम त्याच्या दांड्यात नाही. राधा गवळण साधी सुधी नाही, खेळ खेळायला
शक्तितुरा उन्नती मंडळाचे अध्यक्ष सुरेजी महाबळे दादा, तसेच सरपंच सुरेजी महाबळे दादा यांच्याकडून मला आशीर्वाद आलेला आहे. 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ सदस्यावरून आहे. फिरव पहिल्या वारीचा शेवटचं गीत आपल्या समोर सादर करते. पद गात आहे कारण वेळ फार कमी आहे. 1 तासाचीच वारी दिली होती आणि म्हणून हे इश्क और प्यार का मजा लीजिए, इश्क और प्यार का मजा लीजिए, थोड़ा इंतजार का मजा लीजिए. या ठिकाणी बुवाला प्रार्थना गण गवळण झालेली आहे. बुवांना प्रश्न आहे माझा, कुणाला तरी बुवांनी पाठवायचं आहे. मी भानुदास घराण्यातील शक्तिवाली शाहिरा सौ दीपाली शिंदे, माझे गुरुवर्य रामटेंबे महेश शिंदे, तुरेवाले शाहीर नरेश महाबळेंना माझा प्रश्न आहे की कोणी एक पुरुष द्रव्य मिळवण्यासाठी इच्छा करून घर सोडून वनात गेला. हिंडता हिंडता त्याला कोणी एक दुसरा पुरुष स्वस्थ बसलेला दिसला. त्याच्या जवळ जाऊन त्याला त्या पहिल्या पुरुषाने प्रार्थना केली की महाराज कृपा करून पुष्कळ द्रव्य प्राप्तीचा उपाय दाखवा. या दुसऱ्या पुरुषाने त्याला एक कुदळ आणि तलवार खंडूक दिली आणि एका मंदिरापाशी नेऊन त्याला सांगितले की यात प्रवेश कर म्हणजे तुला द्रव्य लाभ होईल. ते आत शिरताच त्याच्या पुढे 4 स्त्रिया उभ्या राहिल्या. त्यांनी एक एक प्रश्न केला. तो कोणता, त्या स्त्रियांची नावे सांगा व त्या कोठे राहतात, त्या ठिकाणची नावे सांगा. अचूक प्रश्न आहे बुवा. 4 स्त्रियांना प्रश्न विचारला, तो कोणता, त्या 4 स्त्रियांची नावे सांगा, त्या कुठे राहतात, त्या ठिकाणची नावे सांगा. आणि प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर पुढच्या वर्षी द्या, पण उत्तर हे अचूकच द्या अशी माझी तुम्हाला विनंती आहे. कोणीतरी माणूस पाठवायचा आहे आणि प्रश्नपत्र ओके ठीक, प्रश्नपत्र दिलेली आहे आणि पहिल्या बारीचं शेवटचं गाणं गाते. लक्ष द्यायचं आहे, बुवाला सांगणं आहे. हे शक्ती तुर्याचा हा, शक्ती तुर्याचा हा सामना खरा. हे शक्ती तुर्याचा हा सामना खरा. बुवा उत्तर आधी द्या बुवा. मग बुवा कुठे बसलात, कुठे बुवा? हे शक्ती तुर्याचा हा, शक्ती तुर्याचा हा सामना खरा. उत्तर आधी द्या बुवा मग हालवा तुरा. 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 उत्तर आधी द्या बुवा
माझी पहिली बारी इथेच थांबवते. तुम्ही तुरेवाले शाहीर नरजी महाबळे यांना पहिल्या बारीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पहिली बारी शास्त्र पद्धतीने केलेली आहे. जर तुम्ही शास्त्रानुसार गायलात नाही तर येणारी बारी माझी आहे हे विसरून जाऊ नका. बोला दुर्गा माते की, गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. या नाच मंडळाला 51 रुपये आलेले आहेत. नाच मंडळ सदस्य ऋणी आहे.